पीएनबी बँक घोटाळ्यामधील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आलेली आहे। बेल्जियममधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पीएनबी घोटाळ्यामधील आरोपी मेहुल चोक्सी याला अटक झालेली आहे। बेल्जियममध्ये तो पळून गेलेला होता आणि त्याला तिथूनच अटक करण्यात आलेली आहे। भारत सरकारच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, आपण पाहतो मेहुल चोक्सीला अटक झालेली आहे। भारत सरकारने विनंती केलेली होती, त्याच्याही प्रत्यार्पणासंदर्भात काही प्रक्रिया सुरू होईल का? नक्कीच प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। शनिवारी हे अटक झालंय असं समजून येत आहे। सीबीआयच्या मागणीनंतर जे आहे बेल्जियम ऑथॉरिटीजने मेहुल चोक्सीला अटक केला आहे। शनिवारी ही अटक झाल्यानंतर आपण हेही बघितलं की औपचारिकता पत्र जे आहेत ते भारताने बेल्जियममध्ये पाठवलं आहे आणि आता ज्या मुंबईच्या न्यायालय आहेत ज्यांनी वॉरंट इश्यू केलेलं मेहुल चोक्सीला घेऊन ते सगळे जे पेपर्स आहेत ते आता बेल्जियमला पोहोचले आहेत। म्हणजेच आपण बघतो तर भारतात आताच काही दिवसापूर्वी तहव्वूर राणा जो 26/11 हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे, मुख्य दोषी आहे, मास्टरमाइंड आहे, त्याचा प्रत्यार्पणानंतर तो आता भारतात आला। आता काहीच दिवसात आपण पीएनबी घोटाळ्याचं जे कोटी रुपयांचा घोटाळा आहे त्याचाही एक आरोपी मुख्य आरोपी जो आहे मेहुल चोक्सी हे काहीच दिवसात आता भारतात होणार। प्रत्यार्पणाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे। मात्र बरोबरच बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी यांनी जामीन मिळवण्याचाही अर्ज दिलाय हेही कळतं आहे। जामीन मिळवल्यानंतर जे वेगवेगळे कारण मेहुल चोक्सीच्या वकिलाने दिले आहे ते म्हणजे त्याची प्रकृती बिघडली आहे आणि तो भारतात पोहोचला तर त्याची प्रकृती अजून बिघडणार। मेहुल चोक्सी बेल्जियमच्या पहिले आपण बघितलेलं अँटिग्वा आणि बरोबरच बारबूडमध्ये होते आणि नंतर उपचारासाठी बेल्जियममध्ये गेलेले हेही त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे आणि जामीनची मागणी केली आहे। आणि तेव्हा आता या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी।